अमळनेर धुळे महामार्गावरील मंगळूर गावाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण तिहेरी अपघात घडला। धुळेकडून अमळनेरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या एसटी बस आणि एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला। या थरारक अपघातात धरणगाव येथील मोटरसायकलस्वार आणि कारमधील 5 प्रवासी अशा एकूण 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। कारमधील सर्व मृत व्यक्ती गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच महाजन कुटुंबातील असून ते अमळनेर येथे एका साखरपुड्याच्या आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत होते। मात्र नियतीच्या क्रूर खेळाने या कुटुंबाचा प्रवास अर्ध्यातच संपवला आणि आनंदाचे वातावरण एका क्षणात शोकाकुळ झाले। अपघाताच्या भीषणतेत कार पूर्णपणे चपटी झाली होती, ज्यामध्ये एक निष्पाप लहान मुलगा अडकला होता। मात्र स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी देवदूतासारखी तत्परता दाखवत कारचे पत्रे कापून त्या चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढले। या अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मदतकार्य राबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। जळगाव अमळनेर येथून मनोज बारी यांची रिपोर्ट।